नमस्कार. शिर्डीमध्ये द्वारकामाईमध्ये एका लहान मुलाला एक वीज दिसली आणि त्याच्या डोळ्यामध्ये ती वीज खणाणल्यावरती त्याला दृष्टी प्राप्त झाली. त्याची आई कळकळीने सांगते की त्याला एका डोळ्याला दृष्टी नव्हती. तो दर्शनाला आला, त्याने दर्शन घेतलं आणि त्याला झटकन ती जी वीज दिसली. त्याच्यानंतर तो घाबरला. त्याला काय झालं कळलं नाही आणि नंतर त्याची दृष्टी आली. चष्मा लावल्यावर आता त्याला ते ब्लर दिसते. आता त्याला चष्माशिवाय स्वच्छ दिसतंय. तर हा चमत्कार झाल्यावरती काही जणांना काय पोटात दुखतंय मला माहिती नाही. म्हणजे आमच्या देवता नाहीच आहेत हे त्यांना सिद्ध करायचंय का सगळं काल्पनिकच आहे हे सिद्ध करायचंय. शिर्डीमध्ये त्यावेळेला सुद्धा चमत्कार होत होते. अनेक संत गुरु आमचे देवता यांनी चमत्कार केलेले आहेत. आजही ते चमत्कार त्या त्या ठिकाणी त्या त्या तीर्थक्षेत्रांना होतात. श्रद्धा नसेल तर आपलं आयुष्य अतिशय ओसाड आहे, निरर्थक आहे. तुमची तुमच्या आई वडिलांवरती श्रद्धा आहे तशीच आमच्या देवता आणि संतांवर आमची श्रद्धा असते. या ठिकाणी जर काही भोंदूगिरी केली असती, कोण मोठा माणूस असता ज्याने काहीतरी ते काही केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण तो मुलगा स्वच्छपणे घाबरलेला त्याच्या तोंडावर दिसतंय. साईबाबा हयातीमध्ये असताना किंवा स्वामी समर्थ हयातीमध्ये असताना त्याने स्वामी समर्थांनी एका लहान मुलीला सांगितलं होतं की तुझ्याकडे ती म्याव म्याव करत येते ना रात्री, तिचं तू दूध किंवा मूत्र ते तुझ्या डोळ्यामध्ये त्याचे ड्रॉप टाक, असं स्वामी समर्थांनी सांगितल्यावर तिला दृष्टी आली होती. स्वामी समर्थांच्या दर्शनाने काही जणांचं किती अपंगत्व गेलेली आहेत. साईबाबांच्या दर्शनाने साईबाबांनी तर तुम्हाला दिसेल 7व्या अध्यायामध्ये एक माणूस त्याच्याकडे आला होता, सुजून त्याचे डोळे लाल झाले होते. साईबाबांनी 5-7 बिब्बे घेतले, ते ठेचले आणि त्यांनी डोळ्यावर त्याच्या घातले, त्याला पट्टी बांधली आणि दुसऱ्या दिवशी ते डोळे स्वच्छ धुतले, त्याला स्वच्छ दृष्टी आली. तर हे सगळे चमत्कार आहेत ना, हे घडलेले आहेत. हा चमत्कार म्हणजे हा उपाय आपण करायचा नाही, त्याच्यात दिलेला आहे साई चरित्रामध्ये की तो साईबाबांचा हात होता म्हणून ते शक्य झालेलं आहे. म्हणजे ही शक्ती आहे, तुम्ही ती नाकारू शकत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की इतर संत जे आहेत किंवा इतर जे धर्म आहेत ते असे वागतात का हो? तो सांताक्लॉज येतो की नाही 25 तारखेला, त्याला बघितलंय का तुम्ही? नाही ना. पण तरी सुद्धा ती लोक सांगतात की सांताक्लॉज येणार सकाळी तुझ्या इकडे, तो खेळणं ठेवून जाणार आणि ते तेवढं ती श्रद्धा निर्माण करण्यासाठी केलेलं आहे आणि त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. तो सांताक्लॉज आहे, त्याला बघितलं नाहीये कोणी, पण तो आहे. ही श्रद्धा देवाच्या बाबतीत, सांता म्हणजे संत, ही श्रद्धा निर्माण व्हावी ही तळमळ त्यांच्या मनामध्ये असते म्हणून हे घडतं आणि ते करतात. त्यांच्यावर का कोणी निर्मूलनवाले वगैरे काही बोलत नाही? जिथे बोलायला पाहिजे तिकडे तुम्ही जरूर बोला. अंधश्रद्धा नाहीच पाहिजे, पण तुम्ही श्रद्धा जर आमच्या हिंदुत्वाची नष्ट करायला लागला, त्याच्यावर घाव घालायला लागला, एखाद्याला जर तो चमत्कार घडला आहे आणि त्याचा प्रूफ आहे, तो लहान मुलगा आहे निरागस, मोठा माणूस असता भोंदूगिरी गेली तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवू. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की आम्ही ह्या श्रद्धा काही पाळायच्या नाहीत? उद्या आमच्या ज्या श्रीकृष्णाने जे करंगळीवर गोवर्धन उचलला ना, पुन्हा उचलला का त्यांनी? या सगळ्या घटना एकदाच घडलेल्या आहेत. ज्ञानोबांनी भिंत चालवली, मग काय करायचं? ट्रान्सपोर्ट बंद करायचं का? त्याला डोळे आले म्हणतात हॉस्पिटलची गरज काय, तिकडेच जा सगळे म्हणे. म्हणजे काय करायचं? ज्ञानोबांनी भिंत, मग त्या उबर बिबर सगळ्या बंद करूया आपण, नाही का? तसं नाहीये ते. म्हणजे त्यांनी असं नाही लिहिलं की इथे भिंत चालवून दिली जाईल. त्यामुळे ह्याच्यावर आघात करणं बंद करा. या सगळ्या श्रद्धा आहेत, त्या खऱ्या आहेत. या घटना घडतात. मला स्वतःला अनुभव आलेला आहे. 11 ऑक्टोबर 2011ला मी साईबाबांच्या एका भक्ताच्या ठिकाणी उभं होतो. त्यांच्याकडे 113 वर्ष एक फ्रेम होती. साई चरित्रामध्ये लिहिलंय की तुम्ही गुरूंच्या चेहऱ्याकडे नाही, त्याच्या पायाच्या अंगठ्याकडे बघायचं असतं, चरणांच्या. म्हणून मी तिकडे ध्यान लावून बसलो, तर त्या चरणांवरती मला स्वतःला रामाची आकृती दिसली. ती उमटली आणि अजूनही ती आहे. ती अजूनही आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही डीएम करा, मी सांगेन ती कुठे आहे, तुम्ही जा बघायला. तिकडे 150 माणसं विटनेस होती. त्यावेळेला मला जी हालत झाली होती ती मला अजून कल्पना करवत नाही. अष्टभाव जागृत झाले होते माझे. प्रचंड ऑक्टोबर महिना, घाम थरथर कापलं, कंठ हे झाला, पाणी डोळ्यातनं आलं, सुचत नव्हतं, बोबडी वळली होती माझी तो राम बघून. त्या दिवशी दसऱ्याचा दिवस होता. काय मला झालं असेल सांगा? मी खोटं बोलत असेल तर तुम्ही मला जरूर डीएम करा आणि ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं मला जरूर कळवा.